छान आहे, हॉल पण मस्त बनलंय. इकडे किचन आहे, किचन पण छान आहे. इकडे डाळ आहे मस्त आणि भात शिजवलेला आहे. काबुली चणे तिकडे ते बघा. हा जबरदस्त. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आमच्या गावामध्ये घरभरणी आहे. म्हणजे गावामध्ये नाही तर आमच्या शेजारचंच घर आहे, काकींचा, धाडवे काकींचं घर आहे. तर त्यांचं ना घर आत्ताच नवीन बांधलेलं आहे. तर आज त्यांच्या घराची घरभरणी आहे, पूजा असणार आहे आणि प्रसाद असतो, म्हणजे जेवण असतो. पूर्ण गावालाच निमंत्रण असतो. तर गावातले जेवढ्या पण महिला असतात त्या खास करून जेवण बनवायला तिकडेच जातात. आई पण तिकडेच आता गेलेली आहे. आम्ही चाललोय आता, मी आहे आणि माझ्यासोबत आकाशसुद्धा आहे. तर फटफट जाऊया तिकडे, बघूया कसं वातावरण आहे. आमच्या घराची इथूनच बघा त्यांचं घर दिसतंय, तो घर आहे आत्ताच नवीन बांधलेलं आहे, धाडव्यांचं घर आहे तो. आणि आज क्लायमेट बघा कसं झालंय, आज पूर्ण आबूट वातावरण झालंय. पाऊस कधी पण पडू शकतो, काल रात्री पण तसा पण पाऊस पडूनच गेला होता. चला आता निघूया. तर आमच्या घराच्या खाली आलोय. आई जाऊन आली घरातून, बघून आली. येते आता, जाते बघायलाच जाते. बाबा पण इथे बसलेत. हा चला. हा बघा, हा बघताय, हा समोरचाच घर आहे. तिकडून एंट्री आहे. हा इथून पण जाऊ शकतो, तिकडून मेन गेट आहे. चला आता आलेलो आहे मी घरी. इथे सर्व गावातल्या महिला आहेत, रांगोळी वगैरे काढतायत, तयारी चालू आहे. झाली काढून अजी? इथे जेवणाची तयारी चालू आहे. काय जेवण होते? कोणती भाजी आहे? अच्छा, काबुली चणा. काय मिरच्या वगैरे सर्व कटिंग करून ठेवलेले आहेत. आणि इकडे बघा जेवण बनवतात. काकी काय करताय? कांदा टोमॅटो. काबुली चण्याची ना भाजी. इकडे भातासाठी अंदान आजी, भातासाठी अंदान ठेवलंय. इकडे डाळ आहे. चला आता आतमध्ये जाऊन पण बघूया. बाहेरून घर बघा कसं आहे, मस्त रांगोळी वगैरे काढलेली आहे. चला बाबा, बरे आहेत ना? हे बाबा आहेत. मस्त बघा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, सर्व सजवून ठेवलेलं आहे. आजी इकडे बेबी आहे, बेबी. बरे आहेत ना? मस्त. काकी बरे आहेत ना? मस्त घर बांधलंय. झाली पूजा? ती पूजा त्या मांडलेली, आपण पण पाया पडून घेऊया. घर बघा, हा हॉल आहे ना काकी? हॉल बघा किती मस्त, सर्व भारी बांधलंय. हा छान आहे, हॉल पण मस्त बांधलंय. इथे शिडी येणार आहे ना? हा इथे शिडी बांधायची अजून. आणि इकडे असे रूम केले काय? अच्छा, इकडे असे 2 रूम आहेत. आणि इकडे किचन आहे ना काही? इकडे किचन आहे, किचन पण छान आहे. इकडे बाथरूम आहे. इकडे पापड धरतायत, जेवणाची तयारी म्हणजे चालूच आहे आता. काय भाजी बनणार आहे मग? भाजी काबुली चणा. अच्छा, कोबीची भाजी आहे. आता चालूच आहे, म्हणजे जेवणाची तयारी चालू आहे. इकडे हा चुलीचा भाग आहे आणि इकडे आतमध्ये किचन. मीठ घेऊन जाते ना. प्रसाद दिले काकीने. आजी पण आहे इकडे. मस्त घर बांधलंय. हा छान आहे, हॉल वगैरे मस्त. आता रूम बघितला ना, छान बांधले. चला आता प्रसाद खाऊन घेऊया. आईने इकडे चाय आणलंय. अगो घे चाय घे. गावची नाही, कोरी कडकडीत चहा प्यायला मजा येते. मस्त आहे. इकडे कोबीची भाजी आहे, गरम आहे. आता चुलीवरती ठेवलेली आहे ना. हा मस्त आहे बघा. हा जबरदस्त. गावच्या ठिकाणी खास करून आई अशी स्पेशल भाजी असते ना. काबुली चणे म्हणा, कोबीची भाजी म्हणा, डाळ म्हणा. लग्नाला पण, लग्न सराई आली की हा
हा लग्नाला. आणि इकडे डाळ आहे मस्त आणि भात शिजवलेला आहे काबुली चणे तिकडे. चला आता जेवायला बसलो. इकडे आमची बालवाडी आहे ना, तर तिकडेच कोणता कार्यक्रम असला तर आम्ही जेवायला बसतो. तर इकडेच आता सर्व फक्त एक एक माणसांना जेवायला सुद्धा येतात. काकी इकडे पत्रावळ वाढते. इकडे प्रांजी तिथे आले. प्रांजी चला चला बसूया. चला भात आले. आई खास करून वाढते आज जेवण. भात आलेला आहे. कोबीची भाजी आहे काकी आणि काबुली चणा ना. तर मंडळी जेवण सर्व आलेलं आहे. पापड आहे, काबुली चण्याची भाजी आणि कोबीची भाजी आहे. इकडे लोणचं आहे चवीसाठी आणि भात आणि मस्त त्याच्यावर डाळ आली भारी. गावच्या साईडला ना हे जेवण असतं मस्तपैकी छान लागतो. आणि ते सर्व मंडळी जेवायला बसते. हा ते खीर पण आहे, रव्याची खीर आहे. हा मस्त. चला तर आता ना सर्व जेवायलाच बसलोय. सर्व मंडळी आलेली आहे इकडे. शुभम आकाश पण आहे. या सर्वांनी जेवायला. तर मंडळी आता मी घरी आलेलो आहे आणि जेवण खाऊन झालं. मस्त पूजा पार पडली आणि जेवायला तर भारीच होतं. आणि ह्याच जेवणाला ना आता मुंबईला गेल्याच्या नंतरला जाम मिस करतो. कारण हे जेवण आहे लग्न सराई झाला, पूजा म्हणा, घरबनी म्हणा, जेवाची मजा वेगळीच असते. मजा हा मांडवामध्ये. हा आणि मस्त आहे घर बांधलंय ना. हा घर मस्त आहे. बेडरूम आहे 2. हा हॉल, किचन छान आहे. वरती पण आहे. वरती पण माळ्यावर आहे, पण अर्धा काम त्यांचं अजून बाकी आहे. आणि किचन आहे. किचनच्या नंतरला ना चुलीसाठी पण अशी जागा केलेली आहे. म्हणजे बाहेरच आहे, मोकळं आहे, पूर्ण हवेशीर आहे आणि छान आहे. बघायला गेलं तर रूम तर मस्त आहे. चुलीला वगैरे मस्त पाठीमागे जागा वगैरे ठेवतात जेवण बनवायला. हा तर आता आम्ही चाललेलो आहोत इथून रानामध्ये. आम्हाला ना किल्लवण्यावरती जायचं आहे. आमची वरती जागा आहे आणि तिथे खास करून करवंद पण आणायचे आहेत आम्हाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिकडे आमची कलम वगैरे आहेत. तिकडे साफसफाई पण आहे ना ही, बघून या. हा तर आता तिकडेच आम्ही चाललेलो आहोत. चला आता निघालेलो आहोत. तनू आहे सोबत, अभिजित आहे आणि आई. आम्ही चौघा चाललेलो आहोत. आणि आज क्लायमेट बघा कसं झालंय. सकाळपासून ना क्लायमेट एकदम वेगळाच आहे बघा. पूर्ण ढग काळा 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 करून ठेवलाय. पहाटे 7 वाजल्यापासून असंच क्लायमेट आहे. हा बघा ह्या आंब्यावरती ना आम्ही दर टायमाला खूप आंबे काढतो आणि मस्त ह्या टायमाला आंबे आहेत वरती. रानटी आंबा आहे आणि छान लागतात. जाम गोड आंबे असतात. बघा आम्ही जातोय ना आणि कुत्री बघा आमच्या मागून मागून येतात. गावातलीच रानातली कुत्री आहेत. तर जवळपास आम्ही वरती आलोय. म्हणजे 3 ते 4 डाग चढून आलोय. आणि आता तुम्हाला क्लायमेट बघून बघा वाटतंय कसा पूर्ण संध्याकाळ झाली असेल, पण संध्याकाळ नाही झाले. आता हे किती वाजता आहेत? किती वाजता आहेत? 2 वाजता. विचार करा 2 वाजता आहेत आता. आणि असा क्लायमेट झालाय ना बघा ना, एवढा काळा झालाय ना की वाटतं की जवळपास 6 वाजते, 6 साडेसहा झालेत. असे पावसानं काळा करून ठेवलाय. आणि हा आपला गाव खाली येतो. आणि इथून आपली नदी पण दिसते, भारजा नदी आहे. आणि ही भारजा नदीची खाडी आहे साईडला पूर्ण. तिकडे ना कोळंबी प्रकल्प वगैरे करतात, पशुपालन वगैरे केला जातो. पूर्ण वरती आलो ना मस्त आमचं गाव दिसतो. थोडा टाइम रेस्ट करतोय, वरती बसलोय. कारण इतके चढण चढल्याच्या नंतरला ना जाम घाम येतो. तर पाणी वगैरे पिऊन घेतोय. तर आईने आता ना पानं घेऊन आलीत. खाली घमेल्याला चिक हा करवंदाला कसं चिक असतो ना, त्याच्यामुळे खाली घमेल्याच्या आतमध्ये पाना मी टाकून घेतोय. म्हणजे घमेल पण खराब नाही ना होणार. आम्ही सपाटीला आलोय आणि इथे ना मस्त करवंद आहेत. करवंद बघ टेस्ट कर. गोड आहे बघायची. गोड आहेत का आंबट? मग गोड असली ना हा नाही तर सरळ घ्यायची नाही. काय काय आंबट पण असतात. हा ह्या साईडला छान आहेत करवंद. मोठंच आहे करवंदाचं झाड. लवकर लवकर टिपा. सर्वांनी घमेल करायचा. ही बघा अशी ना बघायची. जी काळी असतात ना तीच घ्यायची. अर्धी ना लालसर पण असतात, ती कशी कच्ची असतात तर ती नाही घ्यायची. जाम गोड रे, जबरदस्त. लय पिकल्यात ना, जाम भारी. आता ना एक 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 जमा करतोय आम्ही. किंवा मोठाच घमेल घेऊन आलोय. आणि हा कसा आता इथून पुढे गेलात ना आमचे सर्व कलम वगैरे आहेत, तर त्या साईडला पण जायचं आहे. तर खास इकडूनच आम्ही आलो. ही बारीक वाली आहेत ना जरा, पण गोड मस्त पिकली ती.
आता कसा पावसाचा सीझन आता लवकरच चालू होणार आहे ना, तर लवकर लवकर पिकायला चालू होतात, त्याच्यानंतरला मग ती कमी कमी होत जातात। हीच तर खास मजा असते आपल्या कोकणामध्ये। असं रानामध्ये आलो ना, काहीतरी रानमेवा मिळणारच तुम्हाला। रानातला रानमेवा खायला यावा, आपल्या खायला यावा, रानातला रानमेवा खायला यावा। खास करून कोकणातला रानमेवा आहे आपला। आणि आई सुकवायची आहेत ना आपल्याला? आता सुकून आम्ही पहिली अगोदर लय सुकवायची ना, खायची पाऊसभर। हा ना, आता सुकून ठेवायची, मग पावसाळ्यात खायचं। हा, मीठ मसाला लावून ठेवायची, जाम भारी लागतात। काय मीठ फक्त हा, लावायचं। मीठ लावून ठेवायची, एकदम जाम भारी लागतात। मीठ टाकल्याच्या नंतर ना अजून चव मजाच आहे खायला, ती वेगळीच लागते मग। भारी लागते। इकडे पाहायला गेलात ना, इकडे जाम करवंदाची झाडं आहेत। बघा इकडे एक आहे, त्याच्यानंतर ही ना पूर्ण पुढच्या साईडला ना बरेच करवंदाची झाडं आहेत। तर इथून आम्ही बरीच काढली। आणि ह्या साईडला आलो ना मंडळी, तसं ना मोराचा आवाज यायला लागलाय, मेव मेव मोराचा आवाज येतोय। म्हणजे कसा आता पावसाची सुरुवात झालेली आहे ना, त्याच्यामुळे मोर वगैरे बाहेर पडलेले आहेत। बघूया आपल्याला पाहायला मिळाला तर एखाद दुसरा। जाम भारी आता इथे ना आम्हाला बरीच ही मोठ्यातली आहेत, बरीच मोठी आहे ती बघा। ही बघा कसली मोठी आहेत, म्हणजे काळी पूर्ण आत, म्हणजे मस्त गोड असणार। अभिजितने पानाचं हे असं ठेवण्यासाठी बनवलंय, एक 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 करून त्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण। असे ना अगोदर आम्ही जाम बनवायचे, पानाचा बनवून त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो करवंदा। आईने ना करवंद टिपण्यासाठी बघा काय बनवलंय, मस्त टोकरी बनवलंय। कोणत्या पाण्याचं आहे? कुंभ्याचं आहे, तनूला देते, तनू त्याच्यात करवंद जमीन नाही हा, जमव आणि त्याच्यात टाक। तर मंडळी बघता आपल्याला एवढी सारी करवंद भेटली आणि बरीच जमवली तरी पण नाही। हो भरपूर भेटली, अजून भरपूर भेटली असती, पण थोडं थोडं अजून काळोख आणखीन व्हायला लागला। पाऊस वगैरे पडला असता म्हणून आम्ही बोलतो जाऊया। काळा खूपच जास्त झालाय ना, केलं नाही। हा, काळोख केलं नाही, तर मध्येच पाऊस आला तर व्हायचं वांद। पावसाळा काळा। हा बघा ना, वरती ढग बघा केवढं काढत। तरी पण बराच टाइम झाला ना करवंद जमा कराय। आता आपल्या कलमावरती आलोय, इथे आंबे आहेत थोडेफार ना, आंबे कवडे होते ना तर ठेवले होते, तर आता चांगले तयार झालेत ना। ही अभिजित वरती चढलाय, वरती पण चांगला हात असतील, 10 एक भेटतील आंबे ना। तनू पण गेले तिकडे वरती। हा, कॅच दे कॅच दे। तर इकडे ना आमची काजू वगैरे आहेत, झाडं लावलेली आहेत, काजू आहे, आंबा आहे। तर इकडे हा बघा, हा सर्व ना पातेरा जमा झालेला आहे, तर थोडाफार पातेरा साफ करतोय आता। आणि कसा पाऊस आला ना की अजून मेन गवत वगैरे जास्त होतात, म्हणून हलकासा पातेरा साफ करायचा असतो। सगळी सुकलेली फाटी वगैरे आहे तिकडे, पण थोडेफारच आंबे काढलेत कारण हे पाऊस येत आहे ना जाम। हो पाऊस येत आहे, आम्ही निघतो लवकर। हा, आईने साफसफाई तिकडे केली आणि हे थोडेफार आंबे काढलेत ते। तर मंडळी आता घरी आलेलो आहे आणि आज खास करून आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की आमच्या शेजाऱ्यांचा घराची घरभरणी होती, तर तिकडे गेलो होतो। त्याच्यानंतर आपण एक करवंद आणायला गेलो ना, करवंद घेऊन आलो आता। हा, तर हा पूर्ण दिवसभराचा आज ब्लॉग होता। तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। जर व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय 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 बाय।